श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मोठा बदल होणार. 84 वर्षानंतर अरुण ग्रहाची चाल बदलणार. या 4 राशींच्या लोकांना बक्कळ श्रीमंती अन गडगंज पैसा मिळणार. 9 ग्रहांमध्ये अरुण ग्रहांचा समावेश नाही, परंतु ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला युरेनस ग्रह देखील म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अरुण एका राशीत सुमारे 7 वर्ष राहतो. अशा प्रकारे एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 84 वर्ष लागतात. दरम्यान 2026 मध्ये अरुण ग्रहाचे राशी परिवर्तन होणार नाही. तो सध्या वृषभ राशीत असून या वर्षात फक्त 2 वेळा नक्षत्र परिवर्तन करेल. पंचांगानुसार 25 एप्रिल 2026 रोजी अरुण ग्रहाच्या चालीत मोठा बदल होणार आहे. अरुण ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. अरुण ग्रहाचे मिथुन राशीतील गोचर तब्बल 84 वर्षानंतर होणार आहे, ज्याचा शुभ प्रभाव 12 पैकी काही राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. या गोचरात विशेष काय असणार आहे? ज्योतिषशास्त्रानुसार अरुण म्हणजेच युरेनस ग्रहाला क्रांती आणि आकस्मिक बदलाचे प्रतीक मानले जाते. हा ग्रह नियम मोडण्याची आणि नवीन मार्ग तयार करण्याची ऊर्जा देतो. खगोलशास्त्रानुसार हा ग्रह आपल्या अक्षावर मोठ्या प्रमाणात कललेला आहे, ज्यामुळे तो इतर ग्रहांपेक्षा वेगळा ठरतो. यामुळेच त्याचे परिणाम असामान्य आणि आश्चर्यकारक असतात. गेल्या 8 वर्षापासून युरेनस वृषभ राशीत होता, जिथे त्याने पैसा, संसाधने आणि पर्यावरणाबद्दल लोकांच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवून आणला. आता त्याचा मिथुन राशीतील प्रवेश एका नवीन युगाची सुरुवात मानली जात आहे. मिथुन ही वायू राशी असून ती संवाद, शिक्षण, तंत्रज्ञान, प्रवास आणि माहिती यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे युरेनसच्या या आगमनामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडू शकते. हे संक्रमण 25 एप्रिल 2026 ते 22 मे 2033 पर्यंत चालेल, म्हणजेच त्याचा प्रभाव अंदाजे 7 वर्ष टिकेल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींना देखील या परिवर्तनाचा विशेष फायदा होईल. मेष राशीच्या लोकांसाठी अरुण ग्रहाचे मिथुन राशीतील गोचर प्रेम संबंध, संतती आणि गुंतवणुकीसाठी शुभ आहे. तंत्रज्ञान किंवा शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांना या गोचराचा फायदा होऊ शकतो. हा योग तुमच्या स्वतःच्या राशीत तयार होत असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. अचानक आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होऊ शकते. व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसू शकते, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेली बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात आणि व्यवहारांमध्ये वाढ होऊ शकते. धनलाभ होऊ शकतो. विशेषतः अचानक मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्वरूपात मान सन्मान वाढण्याची शक्यता असून समाजात तुमची ओळख अधिक ठळक होऊ शकते. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहे. हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमची पकड अधिक मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधकांवर विजय मिळवण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या
दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. या काळात अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमची वाणी लोकांवर प्रभाव टाकेल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. नोकरी करणाऱ्यांना चांगली नवीन नोकरी मिळू शकते. हा योग मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हा योग थेट त्यांच्या लग्न भावात निर्माण होत आहे. या काळात आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यातून भविष्यात पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. काही लोकांना अचानक संधी मिळून करिअरमध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार, मोठे क्लायंट किंवा प्रकल्प मिळण्याची शक्यता दर्शवतो. आर्थिक बाजू सुधारण्याची चिन्ह दिसू शकतात. वैयक्तिक आयुष्यातही आत्मविश्वास वाढून सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यवसायात भरघोस नफा होण्याची शक्यता देखील दिसते आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने भरलेला असू शकतो. धाडस वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नवीन निर्णय घेण्याची तयारी दिसू शकते. व्यवसायात एखादी मोठी डील अंतिम टप्प्यात येऊ शकते. धनलाभ होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात. नोकरीच्या शोधात असाल तर नवीन संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. एखादं महत्त्वाचं काम यशस्वीपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आत्मविश्वासात अधिक वाढ होईल. तुम्ही तुमच्या संयम आणि समजूतदारपणाने कठीण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक योजनांना गती मिळेल आणि व्यवसायात नफा वाढल्याने आनंद होईल. कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढेल. वडील आणि काकांसोबतचे संबंध सुधारणे फायद्याचे ठरेल. सामाजिक बाबतीत विनाकारण कोणाला सल्ला देऊ नका किंवा वादात पडू नका. हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात असलेल्यांनी प्रगती आणि नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. त्यांना बॉस बनण्याची संधीही मिळू शकते. तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात शुक्राचे भ्रमण तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दर्शवते. अडकलेला निधी परत मिळू शकतो आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि कुटुंबासोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तथापि या काळात खर्चही वाढू शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींवर अरुणाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. ही युती
तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. तुमचे बोलण्याचे कौशल्य प्रभावी ठरेल, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. मीडिया, मार्केटिंग आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या स्वराशीत तयार होत आहे, त्यामुळे त्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल. प्रलंबित असलेली शासकीय किंवा कायदेशीर प्रकरणे पूर्ण होऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना मेष राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्या. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तुम्हालाही हा काळ खूप फायदेशीर जाईल असे दिसत आहे. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुवर्णमय राहील. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळणे सुद्धा अपेक्षित आहे. अचानक धनलाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या प्रभावी वाणीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पदोन्नतीची शक्यता आहे. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परीक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मिथुन राशीसाठी हा काळ अचानक घडामोडी घेऊन येऊ शकतो. अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा अपेक्षित नसलेली आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. परदेशात काम करण्याची इच्छा असेल तर त्यासंबंधी संधी मिळू शकते. नोकरीत बदल किंवा बढती मिळण्याचेही संकेत दिसू शकतात. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन फायदा मिळवता येऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगती करणारा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. समाजात मान सन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळू शकते. या काळात तुमची नव्या लोकांसह मैत्री होऊ शकते, जे तुम्हाला पुढे करिअरमध्ये उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान सन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. बराच काळ मनात दडवून ठेवलेल्या इच्छा हळूहळू पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या काही नवीन मार्ग खुलू शकतात.
धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन व्यवहार, नफा आणि विस्ताराचे संकेत देणारा ठरू शकतो. मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळाल्याने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतं. तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. मान सन्मान वाढण्याचेही संकेत आहेत. तिसरी भाग्यवान रास आहे तुळ राशी. या राशीच्या व्यक्तीवर देखील अरुणाची कृपा होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गजलक्ष्मी राजयोग तुळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळवून देईल. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते जी तुम्ही गुंतवणुकीसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वापरण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातील आनंद वाढेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असे यश मिळवाल ज्यामुळे समाजात तुमचा दर्जा आणि ओळख लक्षणीयरित्या वाढेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जुने प्रॉपर्टी वाद मिटतील आणि मानसिक शांती मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. पूर्वीच्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. संपत्ती आणि समृद्धी वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. उच्च अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता निर्माण होते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगल्या ऑफर्स घेऊन येऊ शकतो असं ज्योतिष संकेत सांगतात. व्यवसायात नवीन गुंतवणुकीची संधी मिळण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. दीर्घकालीन योजना यशस्वी होण्याची शक्यता या काळात अधिक मजबूत मानली जाते. तूळ राशीच्या 10व्या भावात म्हणजे कर्मभाव हा योग निर्माण होत आहे. नोकरीत मोठे यश आणि उच्च पदाची प्राप्ती होईल. तुमची सामाजिक प्रतिमा सुधारेल आणि नेतृत्वाची संधी मिळेल. शनी आणि शुक्राचा हा योग तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत
दूरचे प्रवास घडतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम संबंध सुखमय होतील. करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. प्रमोशन किंवा पगारवाढ यासारखे लाभ मिळू शकतात. व्यवसाय करत असाल तर एखादी मोठी डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग निर्माण होऊ शकतात. कामात सातत्य आणि शिस्त राखल्यास अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातही आनंददायी वातावरण निर्माण होऊ शकते. कौटुंबिक तणाव दूर होण्यास मदत होईल. कार्यक्षेत्रात सहकार्यांच्या मदतीने कामे वेळेत पूर्ण होतील. एखादी मोठी फायदेशीर डील मिळाल्याने आनंद होईल. सासरच्या मंडळींकडून लाभ होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि लव्ह लाईफमध्ये रोमॅन्टिक वेळ घालवता येईल. मनोरंजक प्रवासाची संधी चालून येईल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. शासकीय किंवा कायदेशीर बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. तुमचे व्यक्तिमत्व आणि प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. नातेसंबंध गोड राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगले परिणाम दिसू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलासंबंधी एक चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद होईल. गुरुग्रहाच्या नक्षत्र पदपरिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होईल. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. करिअर आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः परदेशाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होऊन नवीन उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता असून एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन संपर्क आणि संधी मिळू शकतात. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल जाणवू शकतात. प्रेम संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. तसेच जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडेही ओढ वाढू शकते. आणि चौथी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींवरही अरुण ग्रह प्रसन्न असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही
हा उत्तम काळ आहे। या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल। लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल। पैसे कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। हुशारीने गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात होणाऱ्या सुधारणामुळे तुमच्या करिअरला मोठा फायदा होईल। हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप चांगला ठरू शकतो। कुटुंबांसोबत, विशेषतः तुमच्या भावंडांसोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग शिक्षण आणि संतती संबंधी शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील। घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजनाही पूर्ण होऊ शकतात। सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल। या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील। या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। नव्या वस्तू खरेदी करू शकाल। आयुष्यात सुख समृद्धी वाढेल। कुटुंबियांसोबत प्रवास घडेल। नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। तुमचा आत्मविश्वास वाढेल। या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील। तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील। धार्मिक कार्यात मन रमेल। आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील। कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल। मान सन्मान वाढेल। आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल। या काळात भाग्याची साथ मिळेल। कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा। आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। दीर्घकाळापासून अडकलेली कामं आता मार्गी लागण्याची शक्यता आहे। सरकारी कामांमध्ये यश मिळू शकतं किंवा काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात। शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो। विशेषतः उच्च शिक्षण किंवा परदेशात जाण्याच्या योजना असतील तर त्या दिशेने प्रगती होण्याची शक्यता आहे। समाजात मान सन्मान वाढण्याची चिन्ह दिसू शकतात। उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्याचीही शक्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार वर्तवली जाते, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढू शकतं। हा महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी खूप शुभ दिसत आहे। हा महिना तुम्हाला राजयोगासारखे परिणाम देईल। अडकलेले पैसे परत मिळतील। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे। व्यवसायात प्रचंड वाढ होईल। या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल। आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल। अडकलेली कामे पूर्ण होतील। आयुष्यात सुख समृद्धीची वाढ होईल। तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील। त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल। परदेशात जाण्याचे योग आहेत। गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे। अडकलेला पैसा परत मिळू शकतो। पैतृक मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। कुटुंबात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो। नोकरीत स्थिरता येऊ शकते आणि वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते। व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात। सामाजिक स्तरावर मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे। तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। तुमची बोलण्याची कला आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला यश मिळवून देईल। सरकारी कामात अडथळ्यानंतर यश मिळेल। दीर्घकालीन बचतीसाठी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल।
धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. बांधकाम व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील वास्तव्यामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. शनीची मूल त्रिकोण राशी कुंभ असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांमध्ये मकर राशीच्या लोकांपेक्षा जास्त गुण दिसतात. ते अधिक बुद्धिमान, मेहनती, विचार करणारे, दूरदृष्टी असलेले आणि संयमी असतात. ते कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही. त्यामुळे आयुष्यात मोठे यश मिळवतात. तसेच ते धनसंपत्तीही कमावतात. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहा. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळवता येईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेम संबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बुद्धिचातुर्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. विद्यार्थी अभ्यासात पुढे जातील. कुटुंबातील एखादी व्यक्ती गुड न्यूज देऊ शकते ज्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल. आरोग्य चांगले राहील. प्रेम संबंध सुधारतील. कुटुंबातील लोक शुभ कार्यात व्यस्त राहतील. या काळात तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबावर अधिक लक्ष द्याल. बँकिंग किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी हे गोचर लाभदायक असेल. आर्थिक बाबतीत देखील हे गोचर लाभदायक ठरणार आहे. तुमची गुंतवणूक आणि बचत या काळात वाढताना दिसेल. आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी वायू तत्वाशी संबंधित असून राशीचक्रात तिचा 11वा क्रमांक लागतो. या राशीत जन्मलेले लोक स्वावलंबनांवर विश्वास ठेवतात. ते मेहनती आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असतात. त्यांचे विचार सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण असतात. कुटुंबातील तणाव कमी होऊन वातावरण अधिक शांत आणि आनंदी होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात गोडवा वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते. धनलाभ होण्याची शक्यता थकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत. नोकरीत स्थिरता येऊ शकते किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नफा होऊ शकतो आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचारही यशस्वी ठरू शकतो. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तथापि बोलताना संयम राखणं आवश्यक ठरेल, कारण छोट्याच्या गोष्टीवरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.